बारामतीत विधानसभेबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं। कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला संधी देऊ असं म्हणत खुद्द अजित पवारांनी जय पवारच्या उमेदवारीचे संकेत दिले। त्यामुळे बारामतीतून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। आता मला रस नाही, मी 7 ते 8 वेळा निवडणूक लढलोय असं विधान अजित पवारांनी केलं। जयच्या उमेदवारीवरती जनता आणि कार्यकर्ते ठरवतील असं वक्तव्य अजित पवारांनी केल्यामुळे अजित पवार बारामतीतून लढणार की नाही असा प्रश्न पडतोय। उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख असतील। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे। जामिनावर बाहेर असलेले आमदार नवाब मलिक कोणत्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार यावरून चर्चा रंगली होती। मलिकांनी सुद्धा याबाबत थेट बोलणं टाळलं होतं। आता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मलिक यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी घड्याळाचं चिन्ह लावलंय। त्यामुळे मलिकांनी आपण दादांसोबत असल्याचे संकेत या पोस्टमधून दिल्याची चर्चा रंगली आहे। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद झाल्याची चर्चा रंगली होती। या चर्चांना आता अजित पवारांनीच पूर्णविराम दिलाय। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत। मंत्रिमंडळ बैठकीतील वादाच्या बातम्या तथ्यहीन आहेत असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। विरोधकांकडून माझी नाहक बदनामी सुरू असून आम्ही आरोपांमध्ये रंगणारी माणसं नाहीत असं अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये कोणताही वाद नाही असं मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलं। महायुतीत सगळे आलबेल असून आम्ही विधानसभेला 200च्या वर जागा जिंकणार असा विश्वास आत्राम यांनी व्यक्त केला। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली। महायुती सरकार म्हणजे 3 टोळ्यांची गँग आहे। अंडरवर्ल्ड एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता चालवतात असा आरोप संजय राऊतांनी केला। भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा संजय राऊतांवरती टीका केली। संजय राऊत हे महाराष्ट्रातल्या चित्रपटातील शक्ती कपूर असल्याचा टोला त्यांनी लगावला। तसंच बांगलादेशातील हिंदूंना सुरक्षित भारतात आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपुरात पोहोचली। यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी नितेश राणेंवरती चांगलाच निशाणा साधला। ही मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही अशी टीका कोल्हेंनी केली। तर आत्मविश्वास गमावलेलं हे सरकार असं म्हणत जयंत पाटील यांनी देखील महायुती सरकारवरती जोरदार टीका केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 काल संध्याकाळी अनेक महिलांच्या खात्यात जमा देखील झाले। यावरून आता खासदार सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला। ज्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत त्या भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही ते पैसे काढून घ्या, कारण या सरकारचं काही सांगता येत नाही असा घणाघाती टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा धनंजय मुंडेंनी जोरदार समाचार घेतला। लाडकी बहीण योजनेचं त्यांना एवढं पोटशूळ का उठलाय असा सवाल करत सुप्रिया सुळेंवर त्यांनी हल्लाबोल केला। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली। आरक्षण प्रश्नावरून राज्यामध्ये जाणीवपूर्वक तणाव वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केला। लातूरमध्ये मराठा समाजानं जयंत पाटलांना अडवलं। ध्वजारोहणासाठी जात असताना मराठा समाजाकडून जयंत पाटलांना आरक्षणाबाबत जाब विचारण्यात आला, मात्र जयंत पाटील काहीही न बोलता निघून गेले। गोंदिया विधानसभेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच बघायला मिळते। आमचा गृहमतदारसंघ आहे, त्यामुळे आम्हाला मागण्याचा अधिकार आहे असं प्रफुल्ल पटेल म्हणतात। तर भाजपचे नेते परिणय फुके यांनी देखील गोंदिया विधानसभा ही भाजपची पारंपरिक सीट असून ती आम्हालाच मिळायला पाहिजे असं म्हटलं। स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यामध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली। अंतरवाली सराटीत त्यांनी जरांगेंसोबत 3 तास चर्चा केली। दरम्यान मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आल्याचं संभाजीराजे म्हणाले। 10% आरक्षण कसं टिकणार याबाबत सरकारनं स्पष्ट बोललं पाहिजे असं संभाजीराजे म्हणाले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर रिपाई महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण आलंय। भाजपचे माजी नगरसेवक प्रशांत चोप्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रशांत चोप्रा यांच्या प्रवेशामुळे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बळकटी मिळणार आहे। बीडच्या नाळवंडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनं केली, मात्र न्याय मिळत नसल्यामुळे एका आंदोलकानं थेट पालकमंत्री धनंजय मुंडेंचे पाय धरत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली। मात्र यावरती धनंजय मुंडेंनी अजबच उत्तर दिलं। नाटकं करू नका असं म्हणत त्यांनी आंदोलनकर्त्याला फटकारलं।
पिंपरी आयुक्तांच्या शासकीय गाडीची तोडफोड एका अंध व्यक्तीकडून करण्यात आली। रमाई आवास योजनेचा लाभ न दिल्याचा आरोप या अंध व्यक्तीने केलाय। ध्वजारोहणावेळी तोडफोड करत रोष व्यक्त केला गेला, तर तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं। धाराशिव जिल्ह्यातील 3 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। त्यातील काही महिलांच्या खात्यावरती ट्रायल बेसिसवरती पैसे पाठवण्यात आलेत। महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाल्यानं महिलांनी समाधान व्यक्त केले, तर अल्पावधीतच जिल्हा प्रशासनानं हे काम पूर्ण केल्याचं वक्तव्य पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलं। गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाष्य केलं। आम्ही पूर नियोजनाचं काम करतोय, मात्र पुण्यातील बिल्डरांना विनंती आहे की बांधकामाचा राडारोडा हा नदीत किंवा नदीच्या किनाऱ्याच्या परिसरात टाकू नका, त्यामुळे पुराचा धोका वाढतोय। त्यामुळे प्रशासनासोबत पुणेकरांनी सुद्धा काहीशी काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं। पुण्यातील सिंहगड रोडवरच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन पार पडलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला। आजपासून उड्डाणपूल लोकांच्या सेवेत आल्यानं वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका झाली आहे। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना अजितदादा गोंधळले। आयुक्तांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी चुकून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा असा उल्लेख करता राहिला, मात्र वेळीच त्यांना हे लक्षात आलं आणि त्यांनी आयुक्तांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। विधानसभेची निवडणूक जवळ आली असून मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या फेऱ्या वाढल्यात। भाजपच्या 60 माजी नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली। आपापल्या विभागातील विविध समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेण्यात आली। गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी यंदा देखील टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय। तसंच गणेशोत्सवापूर्वी तत्काळ खड्डे बुजवावेत असे देखील आदेश देण्यात आलेत। 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळ फायद्यात आलंय। जुलै महिन्यात एसटी महामंडळाला 22 कोटींचा फायदा झालाय। जुलै महिन्यात एसटी महामंडळाच्या 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यात आहेत। नागपुरातील कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड कंपनीसह 14 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। 4037 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ईडीनं धाड टाकली। दरम्यान कंपनीच्या संचालकांवरती भ्रष्टाचार प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईतील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झाले, त्यामुळे पहिलाच हप्ता मिळाल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त करत राज्य सरकारचे आभार मानले। नवी मुंबईतील एपीएमसी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल रस्त्यावरतीच विकला जातोय। माल घेऊन आलेल्या वाहनांना आत प्रवेश न दिला गेल्यामुळे माल रस्त्यावरतीच विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जातोय। दादर, पनवेल, कांदिवली आणि दहिसर या 4 रेल्वे स्थानकांचा समावेश यात आहे। त्यानुसार या 4 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे। शासनानं शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याची घोषणा केली, तर दुसरीकडे शाडू मातीच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे। त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे। यंदा 1 लाख गोविंदांची विमा नोंदणी अपेक्षित आहे। सरकारनं 75,000 गोविंदांचा विमा उतरवण्याचं जाहीर केलं। त्यानुसार गोविंदांची विमा नोंदणी सुरू झाली। आतापर्यंत 11,000 गोविंदांना विमा कवच देण्यात आलंय। स्वातंत्र्य दिन, शनिवार, रविवार आणि रक्षाबंधन अशी सलग सुट्टी आल्यामुळे अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखलेत। सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 18 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या रेल्वेगाड्या एलटीटी ते नागपूर, एलटीटी ते मडगाव, सीएसएमटी कोल्हापूर, पुणे नागपूर आणि कलबुर्गी बेंगळुरू या दरम्यान धावणार आहेत। राज्य सरकारच्या एकात्मिक नगर वसाहत योजनेअंतर्गत पनवेल आणि खालापूरमध्ये सध्या 1823 घरांचं बांधकाम सुरू आहे। या घरांचं काम येत्या 1.5 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेला आणि म्हाडाला उच्च न्यायालयानं चांगलंच फैलावर घेतलं। सामान्यांकडून केवळ महसूल गोळा करायचा आणि त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करायचं असं खासगी पक्षाप्रमाणे वागू नका। विकासकाकडून सरप्लस एरिया परत घेण्यात कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा असे आदेश हायकोर्टानं म्हाडाला दिलेत। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली। या आंदोलनात ज्युनियर डॉक्टरनं इंटर्न डॉक्टर तसंच विद्यार्थी देखील सहभागी झाले। बीडच्या माजलगाव तालुक्यातील किटी आडगावात मूलभूत सुविधा मिळत नाहीत म्हणून चक्क सरपंचालाच ग्रामपंचायतीमध्ये कोंडण्यात आलं।
अनेक वेळा मागणी करून सुद्धा सरपंचानं डोळेझाक केल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. आक्रमक नागरिकांनी ग्रामपंचायतीत गोंधळ घातला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील महिलांच्या खात्यावरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 2 दिवस आधीच जमा झालेत. योजनेतील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते महिला लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. पैसे जमा झाल्यानं या योजनेचं महिलांकडून कौतुक होत आहे. मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या इरशाळवाडीतील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोनं निर्धारित वेळेत पूर्ण केलाय. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात जाण्याची अपेक्षा होती, मात्र विविध कारणांमुळे घरांच्या वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकल्यामुळे आपदग्रस्त हवालदिल झालेत. समृद्धी महामार्गावरती माळीवाडाजवळ 3 आयशर चालकांना लुटण्यात आलं. 10 ते 15 लुटारूंनी हल्ला करत धाक दाखवून 70,000 रुपये लुटले. हल्ल्यामध्ये 3 आयशर चालकांपैकी 2 जण गंभीर जखमी झालेत. त्र्यंबकेश्वराहून पलूसला जाणाऱ्या एसटी बसचा साताऱ्यामध्ये अपघात झाला. या अपघातात बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर बसला भीषण आग लागली. या आगीत दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू झाला. देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झालं. लाल किल्ल्यावर सलग 11व्यांदा मोदींनी तिरंगा फडकावला. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंतांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सरकार राबवत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण तसंच कौशल्य योजना प्रभावीपणे राबवणार असून सरकार एकही महिला युवकाला लाभापासून वंचित ठेवणार नसल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंतांनी दिली. चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणामध्ये पार पडला. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार आणि प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनात आणि लोकसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावरती महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, अधिकाऱ्यांचा आणि पोलिसांचा सत्कार करण्यात आला. मालेगावात मदरशावरती तिरंगा फडकावण्यात आला. यावेळी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हणत मुस्लिम बांधवांनी, मौलवींनी आणि विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला. अमेरिकेत सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन तर्फे बॉस्टन इथल्या डाऊनटाऊन इथे परेड आयोजित करण्यात आली आणि यावेळी तिरंग्यानं सजवलेल्या ट्रक आणि बँड पथकांनी परेडची शोभा वाढवली. या रॅलीमध्ये भारतीय नागरिकांनी सहभाग घेतला. कार्तिक वजीरनं यंदा देखील 78व्या स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद शाळेत जोरदार भाषण केलं. सरकारनं लाडकं लेकरू योजना आणून आम्हाला सुद्धा पगार सुरू करावा अशी मागणी करत स्वातंत्र्य दिनी कार्तिक वजीरनं भाषण केलं. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. जय महाराष्ट्र गोविंदा पथक आणि स्नेहगर्जना गोविंदा पथक यांच्याकडून झेंड्याला सलामी देण्यात आली. याचसोबत इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये झेंडावंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. जेजुरी श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आणि गडकोटावर तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली. तर विद्युत रोषणाई केल्यानं मंदिराचं रूप अधिकच खुललंय.